समद्या मंडईला शेवंता वहिनीचा अर्थातच वैशाली वांगीकरचा आणि समद्या मंडईला राधा वहिनीचा म्हणजेच शीतल निमजेचा आमच्या दोघींचा पण लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये मंडळी तुमचं भरभरून असं स्वागत आहे. तर शेवंता आजच्या कार्यक्रमामध्ये की नाही आपली समधी मंडळी रोजच्या सारखं पारावर समद्यांनी हजेरी लावलेलीच आहे आणि आजचा कार्यक्रम कोणता आहे त्याची सुद्धा उत्सुकता समद्यांच्या मनामध्ये आहे बघ. खरंच आहे पाय राधे. म्हणजे कसं आहे, ऋतू बदलला ना की आपल्याला जसं आपल्या मानवामध्ये आहाराचे व्यवस्थापन बदलावं लागते, आपल्या राहणीमानाचा आपण पद्धत बदलत असतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या पशुधनाचं पण असते पाय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आहाराचं नियोजन व्यवस्थित प्रकारे करावं लागते, त्यानंतर गोठ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित प्रकारे करावं लागते. तसंच आता हिवाळा सुरू असल्यामुळे आपल्याला ती पण समधी काळजी घ्यायची बरं का राधे. अगो भय शेवंता. आणि कसं असतंय बघ, आता पशुधन मुक जरी असलं तर शेवटी त्यांना बी आपलं शरीरच आहे की नाही बरं. तर तेव्हा त्यांच्या आरोग्याची आपण समजा पशुपालकांनी जर काळजी घेतली ना तर त्यांचं आरोग्य एकदम ठार राहते पाय. म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पादन असेल ते आपल्याला अधिक मिळेल की नाही. खरंच आहे राधे. आणि ही काळजी तर वेळोवेळी आपली समधी पशुपालक मंडळी घेतच असते. कारण कसं आहे, आपल्या माध्यमातून कसं आपण ही माहिती वेळेवर आपण मंडळीपर्यंत पोहोचवित असतो, ऋतू कोणता का असेना, नाही का. त्याच्यामुळे त्यांना तज्ज्ञांकडनं ही माहिती वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मग मंडळी त्या प्रमाणात चांगली अशी काळजी आपल्या पशुधनाची घेत असते. अगदी खरोखर बरं का शेवंता. पण मी काय म्हणते शेवंता, आता म्हणलं एवढं समजे जण मंडळी आलेली आहे पारावर आणि आज कोणता विषय हाय. अगं राधे, विषय तर मी तुला सांगते, पण आता बऱ्याच दिवसानंतर एक आपली मंडळी आपल्या गावाकडे परत आलेली आहे आणि मला तर त्यांना भेटून लई आनंद झाला पाहिजे. आता बया थांब, आता कसं आहे जरा डोळ्यांना मला दिसणं बघ. आता तुला कितींदा म्हणलं होतं येताना चष्मा घेऊन ये म्हणून, पण तू सारखं इसरत राहते बरं का. अगं बया इसर भोयाला काय करू बया. बघू बरं सदा भाऊ दिसायले का. सदा भाऊ बरोबर. नमस्कार शेवंता वहिनी, राधा वहिनी. नमस्कार. अहो सदा भाऊ, तुम्ही तर मस्त आपल्या शहराकडे गुंगले बघा. का आता शहरामध्ये पुरा बारांचा नातवांचा सांभाळ करायला गेलो बावा. वा खरे बघा. अहो त्याच्यामध्येच तर आपलं सुख असते का नाही. हो असते सुख, पण आता कसे हे गावातले लोक आपल्याकडे तिकडे नाही भेटत. ते मात्र बरोबर आहे बघा. बरोबर आहे. आपला गाव तो गावच. खरंच आहे. म्हणजे आपल्या गावाकडे जशी आपुलकी असती तसं आपल्याला शहरात बघायला मिळत नाही बघा, नाही का. नाही बाजूच्या घरवाल्याला विचारला का सदा भाऊ कुठं राहते तर त्याला नाही माहित राहत. आता गावात पहा बरं, त्या बस स्टँड वर विचारला तरी नेऊन देते त्याच्या घरी. बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला आता ते तर अनुभव आलाच असेल सदा भाऊ की बस स्टँडवर आले की किती मोठे माणसं आपले तुम्हाला भेटले. आणि लई दिवसानंतर तुम्ही दिसल्यावर तुमची मित्रमंडळी असेल, शेजार पाजारचे समजा जण तुम्हाला अगदी आपुलकीने विचारपूस करत असतील बघा. हो ना केव्हा आले. मग आपुलकीची माणसं आपल्या गावाकडेच मिळत असतात. बरोबर. बरं, आता हे तर आज भेटून तुम्हाला आता समजा मंडळीला बिलही आनंद झालेला आहे, पण आता एक 2-4 अनुभव आम्हाला शहराकडचे सांगितले असते तर अजून जरा आपल्या मजा येईल आपल्या गावकरी मंडळीला. तर शेवंता वहिनी, हे सगळं समजा बरोबर आहे का आपल्या गावात आहे, पण शहरामध्ये गेल्यानंतर ना आपल्याला नवीन नवीन माहिती होत असते. आता तिथं कसे मोठे मोठे कॉलेजेस, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत. तिथं एक दिवस मी तो अटेंड करायला गेलो. ते नवीन ते काय म्हणतात तंत्रज्ञानाविषयी तिथं कार्यशाळा होती. का माहिती व ते सांगणारे खूपच चांगली माहिती सांगले त्यांनी. आता माझा तेव्हापासून विचार झाला की आता आपण जायचं गावाकडे आणि आपला जो शेत आहे तिथं त्याप्रमाणेच तिथं आपला आधुनिक शेती करायची. वा. म्हणजे तुमचे अनुभव आता आमच्या गावकऱ्याला लई कामी येणार आहे असं म्हणा की. म्हणजे ते जे तंत्रज्ञानाचा वापर करतील त्या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण समजा मंडळीनं केलं ना शेवंते, समजायला काम येईल की सगळ्यांचा फायदा होईल. आणि आपले तर एवढे बघा सदाभाऊ वेगवेगळे विषय असतात, त्या वेगवेगळ्या विषयाची तुमच्याकडनं बी माहिती जाणून घेऊन म्हणजे जे आपले गावातले बचत गटाचे उद्योग जी आपली महिला करते का नाही त्याच्यामध्ये बी मुलाची अशी भर पडेल की बघा. नक्कीच होय की नाही. कारण की तिकडे शिक्षित लोक जास्ती आहेत. आता आपल्या गावात कसे आपल्याला तेवढी माहिती नसते. नवीन शासनाच्या योजना आहेत, नवीन तंत्रज्ञान आहे, तर हे आपल्या गावात येणं म्हणजे आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्या गावाचा विकास होणार नाही. ते मात्र बरोबर आहे बघा. मग त्याच्यामुळे तर वाटते ना बघा की आपल्या गावात असे 4 शिक्षित लोक आले ना की म्हणजे समजाच मंडळीचा विकास होईल की बघा.
बरोबर आहे की नाही? बिलकुल बरोबर. पण आता म्हणलं गावात इथं राहिलं पाहिजे तुम्ही. आता बघू, आता शेती युतीचं आता लावून देतो थोडस आणि मग करावं लागेल. आता सगळ्यांची तुमची स्वाद सोबत आहेत. होय बघा, आता आम्ही तर कधी बी एक आवाज दिला की गावातली आपली मंडळी अशी आहे बघा सदाभाऊ, की कधी बी कोणतं बी काम पडलं ना की लगेच तुमच्या मदतीसाठी हजर होईल. हो 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 हो. आता आजपासून नियमितपणे आपला जो कार्यक्रम आहे पारावर जर तुम्ही हजेरी लावली ना तर तुम्हाला आता वेगवेगळी समध्या मंडळीच्या माहितीची देवाणघेवाण बी होईल बघा सदाभाऊ. बिलकुल बिलकुल. आता मी जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत पारावर नक्कीच येणार. आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये बी अजून भर पडणार भर आहे. पडणार. नक्कीच नक्कीच. आता मग सदाभाऊ कार्यक्रमाकडे वळायचं हो, का आता आपल्या? वळायचं. चला सांगा आता नवीन आजचा विषय. कसं आहे बघा, आपल्या या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ पारावर येत असतात. पण काय झालं, कालच्याला ज्या साहेबाला आपण बोलवलं होतं ना त्यांना एक अचानक काम निघालं म्हणून त्यांनी ही माहिती आमच्याकडं सोपवली. म्हणजे पारावर जाऊन ही माहिती तुम्ही तुमच्या समध्या मंडळीपर्यंत पोहोचवा असं ते म्हणाले. छान मग छान. त्याच्यामुळे आपल्याला की नाही आज बघा नवजात वासराचे आरोग्य व्यवस्थापन या विषयीची माहिती आपल्याला मंडळीला सांगायची आहे. आता एक एक करून काय करू आपण, तुम्हाला बी ठाव आहे, आता 3 जण मिळून आपण एक एक मुद्दा आपल्या मंडळीला सांगू पा. हो हो हो. तर बघा मंडळी, गर्भ अवस्थेच्या दरम्यान गर्भाशयामध्ये वासराची वाढ ही सुसंगत, नियंत्रित आणि संरक्षित तणावमुक्त वातावरणात ही विकसित होत असते. त्यामुळे गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात संप्रेरकाच्या प्रभावामुळे वासरात अनेक परिपक्वतेचे बदल बी होत असतात असं होय. की जेणेकरून ते स्वतंत्र अवस्थेत जगण्यास तयार होऊ शकतात. आणि या गर्भातील तयारीनंतर प्रसूतीनंतर वासराला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातील अचानक जे काही बदल होत असते ते त्वरित त्यांना अनुकूलित व्हावे लागत असतात पाय. म्हणजे आपण म्हणतो ना वासराला म्हणजे प्रसूतीनंतर लगेचच्या लगेच त्याला चीक देणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं असते नाही का. तर सामान्य प्रसूतीमध्ये वासरू सहजपणे या संक्रमणावर मात करू शकते. मात्र जन्मानंतर काही काळापर्यंत काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणं बी लई आवश्यक असते पाय. कोणत्या? तर आता तीच माहिती आपल्याला मंडळीला सांगायची आहे की म्हणजे त्याचा प्राथमिक उपाय आपण कसा करायला पाहिजे, चीक कसं पाजायला पाहिजे, तापमान नियमन कसं ठेवायला पाहिजे, हे समदे मुद्दे आवश्यक आहे माहिती आपल्या गावकऱ्याला. ते महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच मग प्रसूतीत मदत करणाऱ्या किंवा देखरेख करणाऱ्या व्यक्तींनी पण ही काळजी घेणं आवश्यक आहे बघा. त्याच्यावर मग वेळीच आपण योग्य उपाय पण करायला पाहिजे, उपचार बी करायला पाहिजे. अगदी बराबर. तर बघ राधे, आता हे मुद्दा आता मंडळीला आपल्याला सांगावं लागेल की नैसर्गिक श्वसनाची सुरुवात नेमकी आपल्या या वासरामध्ये कशा पद्धतीनं होत असते, काय सांगशील बरं? तर आता ही लय महत्त्वाचा मुद्दा आहे की नैसर्गिक श्वसनाची सुरुवात आपल्या या वासरामध्ये कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा असते. तर मंडळी, सामान्य प्रसूतीमध्ये आपल्या नवजात वासराच्या श्वसनाची जी हालचाल आहे ती 60 सेकंदाचा असा असतो बरं का. बरोबर. आणि प्रसूतीला विलंब जर झाला तर कधी वासरू गर्भातून बाहेर येण्यापूर्वीच त्यांचं श्वसन सुरू करते. आणि प्रसूती दरम्यान वार वेगळा होण्यास सुरुवात झाल्यामुळे आणि नाळेच्या अडथळ्यामुळे रक्तातील जे दोष आहे तो दोष वाढतो. आणि तापमानातील बदल देखील श्वसन सुरू होण्यापूर्वी महत्वाचे असतात. म्हणजे एकतर वासरू बाहेर पडते आणि वातावरण जे असते ह्या दोन्ही गोष्टी बी त्याच्या श्वसनासाठी लय महत्वाच्या असतात. आणि त्याचप्रमाणे जे नुकतीच व्यालेली जी गाय असते ना ते वासराला चाटून आणि नाकाने स्पर्श करून त्यांच्या श्वसनाला उत्तेजन देते, जेणेकरून ते वासरू नैसर्गिकरित्या श्वसन करायला लागते. बरोबर. आणि वासराचा जन्म झाल्यानंतर लगेच वरचं श्वसन मार्गातील द्रव्य मधल्या हाताच्या बोटानं ते काढून टाकावं आपण, बरं का. वासराच्या मागच्या पायाला वर करून ठेवले असता शरीरातील जे द्रव्य आहे ते बाहेर पडतो आणि काही प्रमाणामध्ये द्रव्य पोटातूनही येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे मंडळी काय करायचं, मऊ सुती जे कापड असते की नाही किंवा टॉवेल असते ते छातीवर जोमाने घासल्यामुळे त्याचा स्पर्श होऊन उत्तेजन मिळून श्वसन चांगल्या पद्धतीनं करायला लागते. असं. आणि त्याचप्रमाणे जर नैसर्गिक श्वसन सुरू झालं नसेल तर नाक पिळणे, नाकात बोटाने हळूवारपणे हालचाल करणे आणि थंड पाणी शिंपडणे असं जर केलं तर नैसर्गिक श्वसन सुरू होण्यात मदत बी होऊ शकते. त्याचप्रमाणे मंडळी, समजा काही औषधे श्वसन वाढवण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकतात. त्यामध्ये जर 2 ते 3 मिनिटांमध्ये श्वसन सुरू झाले नाही तर हृदयाचा ठोका मजबूत असेल
तरीही वासराची जगण्याची शक्यता ही कमी असते. बरं. त्यामुळे ह्या समध्या गोष्टी आपण जेव्हा वासरू जन्माला येतो तेव्हा या समध्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे. आणि लक्षात ठेवणं आवश्यक आहे ह्या गोष्टी. आणि त्याचप्रमाणे समजा ते श्वसन जर नाही केलं तर जे सांगितलं की टॉवेलनं मऊ सुत कपड्यानं आपण त्याच्या छातीला घासायला पाहिजे, जेणेकरून त्याचं श्वसन करण्यास त्याला मदत होऊ शकते. खरे ती खरे. चांगली माहिती दिली पहा तुम्ही. आता तिकडून आपली रखमा मावशी विचारायला लागली की जे काही प्राथमिक उपचार आपल्याला करायचे आहेत ना ते कोणत्या पद्धतीने करायचे, हे आपल्या रखमा मावशीला पडलेला प्रश्न आहे बघा सदाभाऊ. अगदी उत्तम प्रश्न विचारला पहा. खरंय खरंय. आणि बारकाईनं समजा ऐकत असते कांटव करून. आता सदाभाऊ, आता हे मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की नेमकं प्राथमिक उपाय कसा करायला पाहिजे. आपल्याला प्राथमिक उपचार कोणते करायचे, तर जे वासरू पुन्हा श्वसन सुरू करण्यासाठी कृत्रिम प्रयत्न करणे ते बहुधा रक्तातील बायोकार्बोनेटचे प्रमाण कमी आणि श्वसन विकार यास एकत्रितपणे ग्रासलेले असते. बरोबर. आणि फुफ्फुसातील हवेची देवाणघेवाण सुधारल्यामुळे आणि ऊतींना पुरेसा रक्तपुरवठा झाल्यामुळे श्वसन विकार कमी होतो. आणि तसंच रक्तातील गॅस विश्लेषणाद्वारे ऍसिडोसिसचा स्तर तपासता येतो. मात्र हे शक्य नसते. बरोबर. कुठे शक्य नसते, तर आपण जिथे प्रत्यक्ष कार्यस्थळी शक्य नसते, हे दवाखान्यात सगळं शक्य असतं. आणि जर नवजात वासराला कोणत्याही प्रकारचा विकार असेल तर पशु तज्ञांचं मार्गदर्शन त्वरित घ्यावं. ते महत्वाचा मुद्दा बोललात बरं का. म्हणजे आपण काय करतो बघा की म्हणजे घरचेच उपाय करत बसतो. बरोबर आहे. कधी कधी वेळ निघून जाते त्याच्यामुळे मग आपल्या पशुधनाचं नुकसान होण्याची बी शक्यता असते, नाही का. आता हे सांगितलं बघा तुम्ही की प्राथमिक उपाय आपण काय करायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा मंडळी, तापमान नियमन हे देखील लई महत्वाचं आहे बरं का. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की चयापचय दर जर आपल्याला वाढवणं हे देखील महत्वाचं असते. तसंच मंडळी, नवजात वासराच्या शरीरामध्ये त्वचेखाली चरबी खूपच कमी असते. त्याच्यामुळे काय होते, मग उष्णतेपासून संरक्षण कमी होत असते. आणि तसंच आपल्या वासराला पुरेसा आहार देखील आपण द्यायला पाहिजे. प्रसूती थोड्याशा उबदार वातावरणात व्हावी याची बी काळजी प्रत्येक मंडळीनं घेणं गरजेचं आहे. तसंच मंडळी, वासराच्या अंगावरील केस लगेच आणि पूर्णपणे आपल्याला सुकवायचे आहेत बरं का, की ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. आपल्या वासराला गायीजवळ परत नेईपर्यंत उबदार अशा वातावरणात जर आपण ठेवलं ना तर आपलं वासरू हे चांगल्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टिकोनातून राहू शकते. आता त्याच प्रकारे नाळीची काळजी घेणं ती पण महत्वाची प्रकारात आहे. आता काय सांगशील बरं. तर मंडळी, आता नाळेची काळजी का घेणं महत्वाचं आहे आता मी तुम्हाला सांगते. जरा कांटव करून समध्यानी ऐका बरं का. आणि बघा सदाभाऊ, आता एक आपल्या पारावरच्या मंडळीची सवय आहे, जे मुद्दा त्यांना कळाला नाही ते पटकन ते काय करते, टिपून घेते डायरीत. आता उद्यापासून तुम्हाला बी संग डायरी आणावं लागेल. कृषी डायरी आणावं लागतं या. म्हणजे काय होते, आपण मी घेऊनच येईन. आता काय होते, आपण एका कानानं ऐकतो पारावर हाय तोपर्यंत, आणि घरी गेलं की आपण समजा विसरून जातो. बरोबर. एवढी माहिती लक्षात नाही राहत ना आता वया मानानी. बरोबर आहे. डायरी घेऊन बसतो उद्यापासून संग डायरी आणायची. तर मंडळी, आता नाळेवरील रक्तवाहिनी थांबणारा जी क्लॅम्प आहे तर ती काढल्यानंतर रक्तस्राव होत आहे का ते तपासायला पाहिजे बरं का. आणि रक्तस्राव जर होत असेल तर योग्य त्या दोऱ्याने की नाही ती नाळ आपण बांधून घ्यायची. आणि मंडळी, त्याचप्रमाणे जेव्हा आपण नाळ कापतो की नाही तेव्हा पोटाच्या जवळ एकदम कापू नये बरं का, कारण रक्तस्राव झाल्यास दुसरा गाठ बांधणे शक्य होते बरं का. त्यामुळे कसं पोटाच्या जवळ एकदम कापू नये, म्हणजे थोडी लांब वरून कापायचं, थोडं अंतर ठेवायचं बरं का. आणि त्याचप्रमाणे जन्मल्यानंतर नाळेत स्वाभाविक अंकुंचन होऊन त्यातील रक्त नवजात वासराला परत मिळते, ज्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि नाळेवर हळूवारपणे जंतुनाशक आपण लावायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा कोणता संसर्ग होऊ नये. आता हे झालं की मी नाळेची काळजी आपण कशी घ्यायची याविषयी सांगितलं. पण अजून एक महत्वाचा मुद्दा राहतो. आपण समजा जण म्हणतो की गाय व्याल्यानंतर वासराला चीक पाजायला पाहिजे, तर मग चिकाचं नेमकं काय महत्व आहे हेच सांगा बरं. अच्छा, द्या राधा वहिनी, आता सांगतो मी सगळ्या मंडळींना. तर मंडळी बघा बरं, चीक पाजणे किती महत्वाचे असते. नवजात वासराला गायीच्या सडातून निघालेला चीक मिळालाच पाहिजे.
सामान्यतः वासरू आपोआप सड शोधून चीक पिते. बरं. वासराचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे किंवा मदतीने झाला असेल तर त्याला दूध पिण्यास मदत करावी लागते आपल्याला. आणि जन्मानंतरच्या पहिल्या 24 तासात चीक दिलेच गेले पाहिजे. खरंय बघा. कारण त्यानंतर त्याचे शोषण खूपच कमी होते. कोलेस्ट्रम मध्ये प्रतिजैविके असतात. आता प्रतिजैविके म्हणजे काय, तर त्या वासराला कुठलेही रोग होऊ नये समोर जाऊन, त्यासाठी ते खूप आवश्यक असते आणि ते वासराला आजारांपासून संरक्षण करते. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणत नाही का बघा की बाळ झाल्यानंतर लगेच त्याला आईचं दूध पहिलं दूध पाजायला पाहिजे. तसंच अगदी आपल्या या पशुधनाचं देखील आहे, नाही का. आता आपल्या या आक्रमक जनावरांपासून देखील आपल्या वासराचं संरक्षण कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, तर प्रसूत झालेली गाय काही वेळा नवजात वासरावर हल्ला करू शकते बरं का. तर अशा वेळी वासराला शारीरिक संरक्षण देखील दिल्या गेलं पाहिजे. गायीपासून काही वेळा थोडं वासराला बाजूला बी ठेवायला पाहिजे. असं आलं का, हे मुद्दा लई महत्वाचा आहे. बरोबर राधावहिनी. आणि त्याच पद्धतीने बघा, आता ही तर महत्वाची माहिती आपण मंडळीपर्यंत सांगितलेली आहे, पण आता पोटाचे विकार बी यांच्यामध्ये काही प्रमाणात असू शकतात, तर त्याविषयी काय सांगशील? तर मंडळी, आता पोटाच्या विकारामध्ये सामान्य प्रसूतीमध्ये वासराला सौम्य पोटाचे विकार असू शकतात, जे काही तासामध्ये सुधारू शकतात. बरोबर. आणि श्वसन विकार 48 तासापर्यंत राहू शकतो. अडथळायुक्त प्रसूतीमुळे तीव्र या प्रकारचे अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे श्वसन हृदयक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वासराची चपळता, दूध शोषण्याची क्रिया, त्याची क्षमता, त्यामुळे गायीच्या चिकामधून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्याचप्रमाणे पोटाचे विकार प्रामुख्याने उतीमधून ज्वलनशील पदार्थ तयार होण्यामुळे होतो. अशुद्ध हवेमुळे वासराचे शोषण नीट होत नाही. त्यामुळे श्वसन विकार वाढू शकतात. म्हणून वासराचे श्वसन सुरळीत असणे अत्यावश्यक आहे. बरोबर. म्हणजे जन्मल्याबरोबर श्वसन व्हायला की नाही वासरू, हे आपण समजाने तपासायला पाहिजे बघा. आणि स्वतः न तपासता पशुवैद्यकाला बोलवणे आवश्यक आहे. हे मात्र बरोबर. बघा मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राधावहिनी आणि शेवंतावहिनी सोबत आज आपल्या नवीन पारावर, म्हणजे आपले तसे जुनेच आहेत, आपले तसा जुनाच माणूस आहे. काही वर्षासाठी शहराकडे गेलो होतो. वय आता आपलेच माणूस आहे आणि आपल्याच माणसात आता तुम्ही आलेले आहेत बघा, सदाभाऊ. त्याच्यामुळे वेळोवेळी आता सदाभाऊ बी बऱ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी आपल्या भेटीस येणार आहेत आणि ही छानशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. बघा सदाभाऊ, आता आजचं एकंदरीत पारावरचं वातावरण कसं वाटलं सांगा बरं? मस्त वाटलं बघा. किती लोक आज पारावर आले, किती लोकांना मी आज भेटलो, जुन्या दोस्तांना. राधावहिनी, शेवंतावहिनी यांनी बघा मंडळी किती चांगली माहिती सांगितली आपल्या सगळ्यांना. तर या माहितीचा सगळ्या मंडळींनी व्यवस्थित लिहून घ्या आपापल्या डायरीमध्ये. उद्यापासून मी पण माझी डायरी घेऊन येतो. कसे आता बघा, ही समधी माहिती तर आपण मंडळीपर्यंत पोहोचवली, पण तिकडे आपल्या रखमा बहिणीनं चहाचं आदान ठेवलेलं आहे आता. अरे हो का? म्हणजे असं पण असते. आता माझा पहिला दिवस असल्यामुळे मला काही गोष्टी माहिती नाही. आता कसे पारावर चहा होते, पाणी होते, त्याच्यानंतर आपण छान. आणि कसं आहे, जरा थंडीचा कडाका ह्या यायला कसं वाढायला लागते की नाही, मग अंगामध्ये उप पाहिजे की नाही, म्हणून मस्तपैकी आलं टाकलेला चहा बनवते आमची रखमी. हो का रखमा वहिनी? मंडळी, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला, यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, तूर पिकात पाणी गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉल्फॉस 25% 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फायटोप्थोरा ब्लाइट रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी आणि खोडावर तूर पिकात फुलगळ दिसून येत असेल तर NAA 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं.
ऊस पिकात पांढऱ्या माशीचा आणि पाकोळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी लिकॅनी सिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरपायरिफॉस 20% 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली किंवा ॲसिफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. इमिडाक्लोप्रिड 17.8% कीटकनाशकासोबत 2% युरिया मिसळून फवारणी करावी. हळद पिकामध्ये कंदकुजचा प्रादुर्भाव जर दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला जमिनीतून कार्बेंडाझिम 50% 200 ग्रॅम किंवा मँकोझेब 75% 600 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% 1000 ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. हळदीवरील पानावरील ठिपक्या आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझिम 12% अधिक मँकोझेब 63% WP 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात स्टिकरसह फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉल्फॉस 25% 20 मिली किंवा डायमेथोएट 30% 15 मिली प्रति 10 लिटर स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. तसंच जोमदार वाढीसाठी हरभरा पीक सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी आणि आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. हरभरा पिकाची पेरणी राहिली असेल तर लवकरात लवकर उरकून घ्यावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेंडाझिम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. तर मुळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. जोमदार वाढीसाठी करडई पीक सुरुवातीपासूनच आपल्याला तणविरहित ठेवायचं आहे. पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी आणि आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि पेरणी 45 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी. बागायती करडईसाठी शिफारशीत खतमात्रा आपल्याला 60-40-00 यापैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावं. तसंच 30 किलो नत्र 1 महिन्यांनी द्यावं. संत्रा मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी बागेत कीटकनाशकाची फवारणी करावी. संत्रा मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. मृगबहार संत्रा मोसंबी बागेस अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळगळ होऊ नये म्हणून 19-19-19 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या डाळिंब फळांची काढणी करून घ्यावी. तसंच चिकू फळांची देखील काढणी करून घ्यावी. अस्टूर जिलार्डिया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावं. लांब दांड्याच्या फुलांची काढणी करताना केळी उमलण्याच्या अवस्थेत असताना काढणी करावी. तर झेंडू अस्टूर यासारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्यानंतरच करावी. तसंच मंडळी बदललेल्या ऋतुमानानुसार आणि हवामान बदलानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी थंडीपासून आपल्या पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी खिडकी आणि दरवाजांना गोणाचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड, पेंट किंवा मॅट वापरून जमिनीवरील थंडावा आपण कमी करू शकतो. दिवसा पूर्ण प्रकाशात सहवास लाभणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आहारात ओला आणि सुका चारा आपल्याला संतुलित प्रमाणात द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. एक आना अबलख घोडा, एक आना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला
चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, जेजुरी गडावर जाऊ. देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोड जोडीनं, आपण दोघं जोड जोडीनं तेल भंडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघा आपण नवजात वासराच्या आरोग्य व्यवस्थापन याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती ऐकलेली आहे. आणि पुन्हा पुढच्या आपल्या बुधवारी लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये अशीच माहिती घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी, मी राधा वहिनी, आणि मी सदाभाऊ, आम्ही तिघेही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.